क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 30 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्न MCQ स्वरूपात असतील आणि हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी, तुम्ही MPSCचे जे प्रिव्हियस इयर करंट अफेअरचे क्वेश्चन बघितले असतील तर तिथे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता. तर अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो, जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 अनुसार जगातला सर्वात प्रदूषित देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा होता? तर भारताचा क्रमांक 6वा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. 2026 मध्ये G7 शिखर परिषदचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स हा देश. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. 52वी G7 शिखर परिषद 2026, यजमान देश फ्रान्स. शहर कोणतं आहे? एव्हियन लेस बेन्स इथे. तारीख 15 ते 17 जून 2026. अध्यक्षपद इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष. विशेष अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. मुख्य विषय जागतिक आर्थिक असंतुलन, हवामान बदल आणि AI कृत्रिम बुद्धिमत्ता मत याबद्दल इथे चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हरियाणाच्या पोलिसांनी सायबर गुन्हे आणि खंडणीखोरी रोखण्यासाठी कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन ॲप लॉन्च केलेलं आहे? तर या ॲपचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो अभेद. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. अभेद ॲप हरियाणा पोलिसांना लॉन्च केलं विद्यार्थी मित्रांनो. कशासाठी? सायबर गुन्हे आणि खंडणीखोर रोखण्यासाठी. केव्हा लॉन्च केलं? 21 मार्च 2026 हरियाणा पोलिसनं लॉन्च केलं. मुख्य कार्य संशयास्पद इंटरनॅशनल आणि व्हर्च्युअल नंबरवरून येणारे कॉल्स आपोआप ब्लॉक होतील. सुरक्षा, व्हॉट्सअपवरील धमकीचे मेसेज, व्हॉईस नोट्स आपोआप डिलीट करण्याची सुविधा इथे असेल. मान, असे तंत्रज्ञान वापरणारे हरियाणा हे देशाचे पहिलं राज्य ठरलेलं आहे. प्रवेश, ॲप वापरण्यासाठी स्थानिक पोलीस अधीक्षक SP कार्यालयात परवानगी आवश्यक आहे. तर ही महत्त्वाची माहिती अभेद ॲपबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO ची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर हे ॲवोंडे कॅमरून इथे आयोजित करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. WTO ची 14वी मंत्रिस्तरीय परिषद यावुंडे कॅमरून येथे. कालावधी 26 ते 29 मार्च 2026. अध्यक्षपद लुक मॅग्नोर मराबा अटांगाना यांना हे अध्यक्षपद देण्यात आलं. ते कॅमरूनचे व्यापार मंत्री आहेत. भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल द्वारा. मुख्य विषय WTO सुधारणा, कृषी, ई-कॉमर्स आणि मत्स्य व्यवसाय सबसिडी. विशेष म्हणजे हे आफ्रिकात आयोजित होणारी दुसरी मंत्रिस्तरीय परिषद आहे. पहिली 2015 मध्ये नैरोबी इथे केनिया इथे आयोजित केलेली होती. तर अत्यंत महत्त्वाची ही परिषद आहे विद्यार्थी मित्रांनो. हा डाटा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, ॲग्राइट हा जगातला पहिला पूर्णपणे 3D मुद्रित बूस्टर इंजिनची यशस्वी चाचणी कोणत्या स्टार्टअप कंपनीने केलेली आहे? तर त्या स्टार्टअप कंपनीचं नाव आहे विद्यार्थी मित्र अग्निकुल कॉस्मॉस. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ॲग्राइट 3D मुद्रित इंजन कोणती कंपनी आहे? अग्निकुल कॉस्मॉस. मुख्यालय कुठे? चेन्नई भारत येथे. तंत्रज्ञान जगातला पहिला पूर्णपणे 3D मुद्रित इंजन. विशेष म्हणजे हे इंजन केवळ 72 तास 3 दिवसात तयार केलं जाऊ शकते. साहित्य, उच्च दर्जाच्या इकोनेल मिश्र धातूचा वापर इथे करण्यात आलेला आहे. वापर, कंपनीच्या अग्निबाण रॉकेटमधून यांचा वापर होईल. यश, मार्च 2026 मध्ये या बूस्टर इंजिनाची यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय हवाई दलाने
विकसित करायला घेतलेले पहिल्या स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणालीचं नाव काय आहे? तर या ड्रोन प्रणालीचं नाव विद्यार्थी मित्रांनो वायुबाण. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. वायुबाण प्रणाली इंडियन एअरफोर्सचे ड्रोन आहे. स्वरूप भारताचे पहिले हेलिकॉप्टर लॉन्च स्वदेशी ड्रोन असणार आहे. विकसित भारतीय हवाई दलाचे एरोस्पेस डिझाईन केंद्र यांनी विकसित केलेला पल्ला 50 ते 80 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. भूमिका पातळ ठेवणे आणि कामिकाझ स्वघाती हल्ला करणे ही त्याची भूमिका असणार आहे. वापर प्रामुख्याने प्रचंड आणि ध्रुव हेलिकॉप्टरसाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वन उत्पादनासाठी प्रमाण म्हणजेच प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर ते पहिले राज्य ठरणारे विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. प्रमाण आंध्र प्रदेश. मान वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य, त्याचं नावच प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा. राज्य कोणतं असणार आहे? आंध्र प्रदेश. उद्देश आदिवासी उत्पादनासाठी शुद्धता आणि जागतिक दर्जाची गुणवत्ता सुनिश्चित करणे. स्वरूप हे एक प्रकारचे क्वालिटी मार्क म्हणजेच क्वालिटी सर्टिफिकेशन असणार आहे. फायदा यामुळे गिरिरंज सहकारी महामंडळ उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर एक नाव मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026चे महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ही स्पर्धा अमृता पुजारी यांनी जिंकलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आणि एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, 68वी पुरुष महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर आपली सिरीज कंटिन्यू फॉलो करत असतील त्यांना उत्तर येईलच. 4थी महिला महाराष्ट्र केसरी 2026 विजेता अमृता पुजारी कोल्हापूरची, उपविजेता वेदिका सासणे ते पण कोल्हापूरचे. ठिकाण सोलापूर हरिभाई देवकरण प्रशालेत मैदानमध्ये ही स्पर्धा झाली. बक्षीस मानाच्या चांदीच्या गदा आणि किया सोनेट कार देण्यात आली. विशेष म्हणजे अमृता सलग दुसऱ्यांदा 2025 आणि 2026मध्ये हे विजेतेपद पटकावणारी डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान तिला मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, गणितातले प्रतिष्ठित एबल पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार गणितचा नोबेल म्हणून पण ओळखला जातो. तर हा पुरस्कार गेर्ड फाल्टिंग्स यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. एबल पुरस्कार 2026 गेर्ड फाल्टिंग्स यांना. हे कुठले आहेत? जर्मनी या देशाचे मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्स बॉन येथे हे कार्यरत आहेत. योगदान अर्थमॅटिक जॉमेट्री मध्ये महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. विशेष कामगिरी 60 वर्षापासून प्रलंबित असलेला मॉडेल्स परिकल्पना म्हणजेच मॉडेल कॉन्ज्युचर त्यांनी सोडवलेली आहे. दुहेरीमान एबल पुरस्कारसोबत त्यांना 1986 मध्ये गणितच्या सर्वोच्च फील्ड मेडल देखील जिंकलेला आहे. तर ही महत्त्वाचा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा गणिताचा नोबेल म्हणून पण ओळखला जातो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्मी मार्शल आर्ट रूटीन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी कोण ठरलेले आहेत? तर ती महिला अधिकारी विद्यार्थी मित्रांनो लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आर्मी मार्शल आर्ट्स रूटीन म्हणजे अमर कोर्स दिशा त्रिपाठी यांनी पूर्ण केलेला आहे. ही पहिली महिला अधिकारी बनलेली आहे. स्वरूप भारतीय लष्कराच्या स्वदेशी हँड टू कॉम्बॅट निशस्त्र लढाई कोर्स आहे. पोस्टिंग सध्या भारताची लष्कराची कॉर्प्स ऑफ इंजिनियरमध्ये हे ते कार्यरत आहे. यश मार्च 2026 मध्ये हा अत्यंत कठीण शारीरिक आणि लढाऊ कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. महत्त्व लढाऊ भूमिकांमध्ये महिलांच्या वाढत्या सामर्थ्याचे हे प्रतीक असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, डॉक्टर विजयवंत सिंघानिया यांचे नुकतेच निधन झालं. हे कोणत्या प्रसिद्ध उद्योगाचे समूहाचे माजी अध्यक्ष होते? तर ते रेमंड या समूहाचे माजी अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक घेतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल. तर एक एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न असतोच. चला आता आपण आपले आजच्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये ब्रँड अम्बॅसिडरबद्दल माहिती पाहूया. सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अम्बॅसिडर रोहित शर्मा. नुकतेच ICC T20 विश्वचषक संपलेला आहे आणि भारत विजेता संघ ठरलेला आहे. तर त्याचे ब्रँड अम्बॅसिडर कोण होते? रोहित शर्मा. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोलचे ब्रँड अम्बॅसिडर होते. नीरज चोपडाबद्दल पण प्रश्न आलेला होता विद्यार्थी मित्रांनो MPSCमध्ये. तिथे ते ऑडी या कंपनीचे पण ब्रँड अम्बॅसिडर होते, याबद्दल प्रश्न होता. त्यानंतर मनू भाकर केंद्रीय बंदरगाह, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय यांचे ब्रँड अम्बॅसिडर. स्मृती मंदांना ते बाटा स्पोर्ट या ब्रँडची पॉवर ब्रँडची ब्रँड अम्बॅसिडर आहे आणि BBCच्या त्यांना अवॉर्ड पण मिळालेला आहे स्पोर्ट वुमन ऑफ द इयर. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र स्माईल यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. विराट कोहली प्युमा, HSBC आणि IQQOO या मोबाईलचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि विजा यांची ब्रँड अम्बॅसिडर आहे. त्यानंतर आपण सरकारी योजना आणि मोहीम यांचे ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन GST, दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहे. करीना कपूर खान युनिसेफ इंडियाची नॅशनल ब्रँड अम्बॅसिडर आहे. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईट याचे जागतिक राजदूत आहेत. दिया मिर्जा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सचिता दूत आहे. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क निवडणूक आयोगचे नॅशनल आयकॉन आहेत. त्यानंतर आपण मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार. आलिया भट गुची ह्या जागतिक लक्झरी ब्रँडची ते पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अम्बॅसिडर आहेत. श्रद्धा कपूर युरोका फोर्ब यांची ब्रँड अम्बॅसिडर आहे. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई या कंपनीचे ब्रँड अम्बॅसिडर आहे. आता आपण राज्यस्तरावरची ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. संजय दत्त अरुणाचल प्रदेश यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. त्यानंतर मालदीव पर्यटनचे कॅटरीना कैफ हे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. फिट इंडिया आयकॉन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आयुष्मान खुराना. मानसिक आरोग्य यांचे ब्रँड अम्बॅसिडर अभिनव बिंद्रा. झारखंड राज्य पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर महेंद्रसिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर सारा तेंडुलकर. आणि सोबतच महेंद्रसिंग धोनी हे भीम ॲपचे पण ब्रँड अम्बॅसिडर आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओडिशा हातमाग यांचे ब्रँड अम्बॅसिडर माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया यांची ब्रँड अम्बॅसिडर करीना कपूर. इंग्लंड पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर सोनू सूद. त्यानंतर MP पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांचे ब्रँड अम्बॅसिडर रश्मिका मंदाना. बंदर जहाज जलमार्ग यांचे ब्रँड अम्बॅसिडर मनू भाकर. ऑडी कंपनी यांचे ब्रँड अम्बॅसिडर नीरज चोपडा. नुकताच MPSCमध्ये हा प्रश्न आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अम्बॅसिडर सलमान खान आणि तंबाखू नियंत्रण यांची ब्रँड अम्बॅसिडर PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल माहिती आहे. हे एक एक पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर एक प्रश्न आजचा प्रश्न तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवरच्या 118वा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे जे सिरीज घेत आहोत करंट अफेअरची, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे आपण डेली कवर करतो करंट अफेअर. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करतो. तर हे पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हे सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.